तुम्ही बघू शकता आम्ही रिक्षा केलेली आहे, बट रिक्षामध्ये आम्ही ॲडजस्ट केलो. पुणेकर कट चाललं आलेलं आहे पुणेकर किंग्स. कारण एक साईडला पडदा नाही आहे, पूर्ण पॅन्ट दिसते आहे, जीन्स पूर्ण धुवली तर आम्ही तो जुगाड केलेला आहे. पोहोचूया शनिवाराला आपल्याला पोचायचं आहे म्हणून आम्ही आपल्याला वेळ खूप कमी आहे कारण का आपल्याला संध्याकाळी ट्रेन पकडायची आहे. म्हणून आता शनिवाराला जातो आणि फिरतो. आता आपण शनिवारवाड्याला पोहोचलो आहोत. शनिवारवाडा आहे तर आपण सगळ्यांना गर्दी बघू शकतो. मी गर्दी बघा किती आहे. पोलीस सगळ्यांना साईडला काढते वरून. तर आपण आतमध्ये जाऊया शनिवारवाड्याच्या आणि बघूया आणि आपला नॅशनल फ्लॅग समोर आता आम्ही आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो थोडंफार काय दाखवू शकतो ते. तर आम्ही आता शनिवारवाड्याच्या आतमध्ये आहोत बघू शकता. तर आपली मित्रांनी आपण सगळे आता वरती जाऊया कारण वरती बघणाऱ्या गोष्टी आहेत. काळोख आहे थोडा. आपण वरती आहोत आलेले वा. आणि अशा प्रकारे आपल्या मागे नॅशनल फ्लॅग. गर्दी झालेली आहे खूपच. बघूया काय काय बघणार तुम्हाला दाखवतो बघण्यासारखं. हे बघा हे बघण्यासारखं आहे. मला असं वाटते हे काहीतरी आहे. तर शनिवारवाड्याला आम्ही आलेलो आहोत आणि शनिवारवाड्याला फक्त एक हिस्टॉरिक म्हणजे बॉल्स आणि जे बोलतात ना वाडा टाईपच आहे. असं एवढं काय बघण्यासारखं आहे नाही. जसं की आपण आगा खान पॅलेसला जाऊन आलो त्यामध्ये कसं आपल्या हिस्ट्रीमध्ये हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स आपल्याला बघायला भेटले तसं काय एवढं काय आहे ना याच्यामध्ये. फक्त जे बोलतात ना जे जुनं होतं ते आहे आणि बाकी सगळं. आता मित्र आता आमच्यासोबत जो आलेला आहे तो बोलला की तो काय बोलला की हे जे मध्ये आहे जे तुम्हाला मी आता दाखवलं होतं हे जे मध्ये आहे इकडे सगळं होतं ते आता ते लोकांनी काढून टाकलेलं आहे. तर आम्ही फक्त आता जे चालतोय मागे सगळे मित्र आता आतमध्ये आलो आहे. इकडे पण 20 रुपये एंट्री आहे. तुम्ही स्कॅन करून तुम्ही बुक करू शकता ऑनलाईन. तर बाकीची तुम्हाला माहिती प्रतीक देईल. प्रतीक थोडीशी माहिती दे आपल्या या पॅलेस वाड्याबद्दल. रे वाडा स्वप्नील बोलला की काही अवशेष उरलेलं नाही आहे. स्ट्रक्चर जे आहे ते ओरिजिनल स्ट्रक्चर जोपासलेलं आहे. हो आणि ते बऱ्यापैकी हिस्टॉरिक व्हॅल्यूवाला आहे. म्हणजे मराठ्यांचा इतिहास असल्यामुळे वेगवेगळा कनेक्ट आहे आपल्या या जागेशी. बेटर दॅन आगा खान पॅलेस कारण की हे इतिहासात फार जुनं होऊन जातं. की तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर आहे मराठ्यांच्या काळात आणि काही थोडंसं एवढं जुनं अवशेष नाही जे थोडेसे जोपासलेले आहेत. अर्थातच आपण बघू शकतो त्याचे खाली थोडे मध्ये दरवाजे जाण्यासाठी आहेत. दरोडे चल बाय. लास्ट शनिवार आम्ही निघालो आहोत आणि आता आम्ही बघणार आहोत लाल महल. तो आता निघाले लाल महलकडे प्रवास सुरू करूया. चला आता आम्ही पोहे आम्ही खाल्लेले आहेत एकदम फेमस आहेत. तर या लोकांनी सगळ्यांनी खाल्ले एकदम तिखट आहेत. पुण्यामध्ये फेमस आहेत सुदामे तर्री पोहे बोलतात. शनिवारवाडा व्हेरायटी आहे पोह्यांमध्ये. तर या आणि व्हिजिट करा. आम्ही थोडे पुढे जातोय लाल महल. चाय टेस्ट करायची होती म्हणून आम्ही किल्ल्यामधून चाय घेतलेली आहे स्पेशल टी. टेस्ट करून बघूया. तर आपण आता कसबा गणपती मंदिर बघायला आलेलो आहोत. तर आता
कसबा गणपती लाईनमध्ये होता, तर आम्ही आता थोडा प्लॅन मध्ये चेंज केला, तर कसबा गणपती आपण पहिले सारखं वाटते. ह्यांची पहिल्यापासून बांधणी अशी होती की हे मंदिर आहे, हे नॉर्मली जसे पुण्यामध्ये वाडे असतात तशीच आहे. कसबा पेठ करून हे शिवाजीच्या काळात, शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे आणि हे 300-400 वर्ष त्यांना झालेली आहेत असं आपल्याला कळून आलेलं आहे. तर ही गोष्ट आहे, इंटेरियर आणि हे सगळं एकदम बघण्यासारखं आहे. गणपती वारातून 4 बंद असतं गणपती, त्यानंतर ते गेट ओपन होतं तर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. आता लालमहलला आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की आपण जेव्हा पण कुठे पण जातो तेव्हा पाऊस पडायला आलो होतो. तर आता जाऊया आपण डायरेक्ट आतमध्ये लालमहलमध्ये आणि बघूया काय काय. तर आता लालमहलमध्ये आपण आलेलो आहे. आता इकडची थोडीशी हिस्ट्री तुम्हाला मी सांगू इच्छितो. बघा, माझं लँग्वेज पण पुण्यामध्ये आल्यानंतर थोडंसं चेंज झालेलं आहे, प्युअर नाही आहे बट ठीक आहे मी बोलतो. तर कसं आहे की इकडे असं नसतं तर सिरियस थोडा आपण हिस्टरी आता सांगतो तर थोडा सिरियस व्हावं लागेल, जोक चालवणार नाही. आता इकडे लहान जोक चालत राहतील पण एक इतिहास महत्त्वाचा आहे. तर इकडे कसं आहे की इथे लहानपण गेलेलं आहे शिवाजी महाराजांचं आणि अजून काही महाराजांचं लहानपण इथे जिजाबाईंबरोबर गेलं. जेव्हा शहाजीराजे आदिलशाही त्यांच्या होते तेव्हा महाराजांचं बालपण इथे झालं. जिजाऊंच्या महाराज सगळे इथे शिकले. आणखीन जोपर्यंत त्यांनी पहिला गड जो कॅप्चर केला त्यांच्या कमी व्हायचा तोरणा, इथूनच पुण्यातून जरासा लांब आहे त्यांचा पहिला गड. तिथून मग राजधानी, राजगड, रायगड हे असं. आणि हा गड असा आहे की हा रिस्ट्रक्चर्ड केलेला आहे. रिस्ट्रक्चर्ड आहे बेसिकली. हा मेन महल नाही आहे, हा एरिया आहे ज्याच्यामध्ये थोड्याशा जागेवर हा महल बांधलेला आहे. हा म्हणजे रिस्ट्रक्चरमेंट आहे बरोबर. बेसिकली म्हणजे आयडियोलॉजी तशी घेतलेली आहे की त्या विचारांनी त्यांनी हा गड महल बांधलेला आहे लालमहल तेवढ्याशा जागेमध्ये. आणि एक गोष्ट अजून माहिती पडली की शिवाजी महाराजांचे 2 घोडे हे होते, आवडतीचे होते. एकाचं नाव होतं कृष्णा आणि त्याचं दुसरं नाव होतं लहानपणीचं काय होतं, चेतक. तर हे असं. आणि लालमहल सगळ्यात फेमस आहे जो की शाहिस्तेखानाचं 3 बोटं छाटली गेली होती तेव्हा, त्यासाठी हा फेमस किस्सा. आणि हा फेमस किस्सा आपल्या हिस्ट्रीमध्ये पण आपण वाचलेला आहोत. तर आम्ही प्रत्यक्षात या महलात आहोत जिकडे 3 बोटं छाटली गेली होती. तर आता आपण इथून निघू आणि पळ काढला होता इथून. तर आता आपण इथून निघायचं आहे आणि आता आपण कुठे जात आहोत, आता आपण नानांचा वाडा बघणार. ओके. नानांच्या वाड्यानंतर आपण जाणार श्रीमंत दगडूशेठ. ओके. एपिटमी. तर चला, प्रद्युम पण आहे, खाकी पण आहे आणि प्रतीक पण आहे. आपला प्रवास खूप हिस्टॉरिक मेमरीजने आणि डे टू हिस्टॉरिकल आमचा जो आहे ब्लॉग, आणि ब्लॉग खूप मोठे होत आहेत. तर पुण्यामध्ये जे होतं हे म्हणजे पूर्ण झालेलं आहे. आणि आता एक लास्ट जी नॉट दी लिस्ट दगडूशेठ हलवाई, ते आमचा मेन जात आहोत. तो आता तिकडे आम्ही लेट्स गो. आता हे थोडं आजूबाजूचं एंट्रन्स आहे, आम्ही फिरत आहोत आणि हे थोडं वरती बघू शकता. जसं तुम्हाला सांगितलं हे आयडियोलॉजीनी घेतलेलं आहे. तर आम्ही थोडासा राऊंड मारतोय आणि मग आम्ही इथून बाहेर निघूया. गर्दी खूप आहे पण आम्ही गेट नंबर 3 पासून जाणार आहोत आणि असं डिसिजन घेतला आहे. आणि मूर्तीचं कलर काम चालू आहे त्यामुळे मूर्तीचं फोटो काढणं अलाउड नाही आहे. आणि आम्ही आता इकडे चप्पल ठेवतोय आणि मग नंतर आम्ही आतमध्ये आलो.